नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, क्षेम बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, क्षेम म्हणजे काय असतो? कल्याण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 क्षेमचा कल्याण या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सचेतन या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सचेतनच्या विरुद्धार्थी काय आला पाहिजे? अचेतन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा काय विचारले. नसलेली गोष्ट आहे असे वाटणे, आपण त्यांना काय म्हणतो? समजा एखादी गोष्ट नाही पण ती आहे असे वाटणे, आपण त्यांना काय म्हणतो? आभास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे. बघा, सर्वांनी योग्य या ठिकाणी या अर्थाची मन आपल्याला सांगायची आहे. अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे या अर्थाची मन ओळखा. बघा, मग मन कोणते यायला पाहिजे? आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. बघा, या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. घोडे पेंड खाणे. बघा, अशा प्रकारचं बघा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. घोडे पेंड खाणे. बघा, अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. बघा, योग्य अर्थ काय आला पाहिजे. बघा, घोडे पेंड खाणे म्हणजे अडचण निर्माण होणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. खर्च आणि मेहनत. बघा, हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. खर्च आणि मेहनत बघा हे शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, मराठीमधील आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मराठीमधील बघा पहिली आद्य कवयित्री कोण आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. मराठीमधील आद्य कवयित्री महदंबा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय. पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. गारवा, क्रूरता, गोडवा, दास. बघा, या ठिकाणी या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. बघा, दास हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. गारवा, क्रूरता, गोडवा बघा हे सर्व शब्द काय आहेत? भाववाचक नाम या प्रकारचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. मी गात असतो. मी गात असतो. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ सांगा. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी गात असतो. तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. मी गात असतो. बघा, हे रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 10 वयोमान या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. वयोमान बघा, अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. वयोमान बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बालमानसशास्त्र बघा नोट्स व त्याचे MCQ बघा, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर
बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. समुद्र बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा कासार म्हणजे काय असतो? तलाव असतो. बघा सरिता म्हणजे काय असते? नदी असते. आर्णव म्हणजे काय असतो? आर्णव, रत्नाकर. बघा हे शब्द काय आहेत? बघा समुद्र या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. आर्णव हा शब्द समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, आधी जन्मलेला. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? अनुज म्हणतो का अग्रज म्हणतो, सहोदर म्हणतो? आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? अग्रज. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज प्रसिद्ध होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? उपमा अलंकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5वा, विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू बघा हा ग्रंथ आहे. कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? विवेक सिंधू बघा हा ग्रंथ बाबा पदमनजी बघा यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6वा, कुंज विहारी. बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? कुंज विहारी. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुंज विहारी बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी. बघा या कवीचं कुंज विहारी हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, दिन या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी दिन अशा प्रकारचा आहे. दिन या शब्दाचा अर्थ सांगा. या ठिकाणी दिनचा अर्थ काय असेल? दिन म्हणजे गरीब. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8वा, सौम्य या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? सौम्य. सौम्य, तीव्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 सौम्यचा या ठिकाणी तीव्र या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे पगार. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. बघा पगार हा शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वायू. बघा विस्मय म्हणजे काय असतो? अचंबा वाटणे, नवल वाटणे. विस्मय आपण त्यांना म्हणतो. कांचन, हेम, हिरण्य, सोने, कांचन. कांचन म्हणजे काय असतो? सोने. बघा समीर, समीरन, वायू. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. वायू या शब्दाचा समीर या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. राजीव आपण कशाला म्हणतो? राजीव आपण कमळाला म्हणतो. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारलंय? ज्याची किंमत होऊ शकणार नाही. बघा ज्याची किंमत होऊ शकते आपण काय म्हणतो? अनमोल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असेला. बघा एखादी व्यक्ती बघा जन्मजात श्रीमंत असते. आपण त्यांना काय म्हणतो? गर्भ श्रीमंत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कुटीर. बघा कुटीर म्हणजे काय असतो? झोपडी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला कुटीर या ठिकाणी झोपडी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय? असतील सीते तर जमतील भूते. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. अतिरेकी हा परिणामी नुकसानदायक ठरतो. या अर्थाची म्हण कोणती आहे? आती तेथे माती. बघा एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात.
म्हणजे या ठिकाणी या अर्थाची मन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ओनामा करणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे. बघा, ओनामा करणे म्हणजे काय असतो? प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. मी चित्रपट पाहत होतो. बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे. योग्य उत्तर सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहत होतो. साधा भूतकाळ आहे का? पाहत होतो. पूर्ण आहे का? मी चित्रपट पाहिला होता. हे कोणतं यायला पाहिजे? पूर्ण. या ठिकाणी अपूर्ण आहे नाही. मी चित्रपट पाहत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक 2 या वाक्याचा काळ आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश. बघा, योग्य उत्तर काय यायला पाहिजे? गुरु उपदेश. बघा, या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी आहे का? यस. ओके. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? देवाहून, ऊनहून. बघा, हे काय असेल? पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण. बघा, आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय असेल? बघा, कुसुमाग्रज. बघा, त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? सर्वांनी शांत बसावे. अकर्मक का सकर्मक? बघा, आकर्मक भाव यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा, भाजीपाला, तो भाजीपाला, ते भाजीपाला, ती भाजीपाला काय यायला पाहिजे? बघा, तो भाजीपाला म्हणजे या ठिकाणी काय आलं? भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आंबा या शब्दाचं अनेक वचन करा. बघा, सर्वांनी सांगायचं आंबा. एक आंबा, आंबा, आंबे, आंब्याला, आंबा, आंबे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आंब्याचा आंबे या ठिकाणी अनेक वचन होईल. विषय क्रमांक पुढचा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा, आपल्या मनातील बघा जे काही भावना असतात, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या बघा शब्द शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. बघा, लोकांचे काय असते? हरणांचा कळप असतो. सैन्याची तुकडी असते. बघा, लोकांची या ठिकाणी गर्दी यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. बघा, सर्वांनी सांगायचं आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने. बघा, गायीने, नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? नेएशी. नेएशी बघा, हे तृतीय या विभक्तीचे प्रत्यय आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. बघा, कोणत्याला पाहिजे विशेष नाम? मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. बघा, मोत्या बघा या ठिकाणी शब्द विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. बघा, 4 शब्द आहेत. सुंदर, सौंदर्य, मित्र, मित्रत्व, मंगल, मांगल्य, नम्र, नम्रता. म्हणजे नम्र या ठिकाणी हा शब्द गटामध्ये न बसणारा तो शब्द आहे. अरे रे तुला लागलं का? अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्य आहे. वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवयव आलेलं आहे? बघा, अरे रे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. बघा, या ठिकाणी मग कोणतं आलं पाहिजे? हे केवल प्रयोगी अवयव अशा प्रकारचं या ठिकाणी अवयव आहे. पुढीलपैकी विशेषण ओळखा. हुशार, मूर्ख, भित्रा. बघा, हे वरीलपैकी काय आलं पाहिजे? विशेषण. वरीलपैकी सर्व या ठिकाणी हे विशेषण आहेत. विषय क्रमांक पुढचा, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, पंकज म्हणजे काय असतो? पंकज म्हणजे कमळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कुंजर. बघा, कुंजर म्हणजे काय असतो? बघा, अरुण, दिवाकर हे काय असतील? सूर्य. कुंजर म्हणजे हत्ती असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आयात या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आयात करणे, निर्यात करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक आयातचा या ठिकाणी निर्यात
योग्य विरुद्ध आरती शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, स्वतःचा फायदा पाहणारा. स्वतःचा फायदा पाहणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो, अपलपोटा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. जाड आणि ताळा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. योग्य उत्तर काय पाहिजे, बघा जाड आणि ताळा हे शब्द तामिळ भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मधुर, गारवा, चतुर, लायक. मधुर, मधुरता. बघा गारवा, चतुर, लायक. भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. बघा गारवा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द, बघा भाजीपाला शब्द आहे ना, या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा समास आहे. भाजीपाला या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे, समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी या शब्दाचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा कोणता आला पाहिजे, नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे, नीरज म्हणजे काय असतो, नीरज म्हणजे कमळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा स्वामी या ठिकाणी कादंबरी आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, स्वामी रणजित देसाई बघा स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गायन. बघा गायन या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे, गायन या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बसला, तो झाडाखाली बसला. समजा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये बसला या शब्दाची जात कोणती असेल, तर विद्यार्थी मित्रांनो बसला या शब्दाची जात कोणती असेल सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि पहा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील TETचे पेपरचे PDF अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.